आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेल्या 75 शाळांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय। अजित पवार हयात असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला। तांत्रिक बिघाडामुळे पोर्टलवर निर्णय अपलोड न झाल्याचं अल्पसंख्याक विभागानं मुख्य सचिवांकडे दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितलं। महाआयटी पोर्टलवरील प्रक्रियेत बिघाड झाल्यानं निर्णय अपलोड झाला नाही, तर 70हून अधिक प्रमाणपत्र उशिरा अपलोड झाल्यानं गोंधळ झाल्याचं सांगण्यात येत आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते। त्याआधी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीनं चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। विरोधकांकडून या चहापानावर बहिष्कार टाकण्यात आला। तर संध्याकाळी 5:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता महायुती सरकारची पत्रकार परिषद होईल। विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला। राज्यात सध्या उडता पंजाब सारखी परिस्थिती असून मंत्र्यांच्याच गावात ड्रग्ज सापडणं दुर्दैवी असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलं। तर मुंढवा जमीन घोटाळा, शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। तसंच अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे। आम्हा सर्वांना चहापानाकरता वैयक्तिकरित्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे, परंतु आम्ही त्या पत्रानुरूप त्यांच्या चहापानाला जाणार नाही आहोत। प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे। जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही, हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहापाण्याला का जायचं। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। अशा वेळेस आम्ही का जायचं? यंदाचं राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी विशेष आहे। राज्यात इतिहासात पहिल्यांदाच 2 सभागृहांची विरोधी पक्ष नेतेपदं रिक्त आहेत। विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 10% इतकी नसल्याचं कारण देत विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला। मात्र यामुळे अधिवेशन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही सभागृहाला नक्की विरोधी पक्षनेता कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्याच्या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता नाही याची सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। राज्याला विरोधी पक्ष नेता नाही दोन्ही सभागृहात, याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे। विरोधी पक्षाशिवाय नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करता, पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात। दिवंगत अजित पवार यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना दिसतील। सोबतच यंदा सरकारकडून अनेक नवीन आव्हानं उभी असतील। प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातला तपास अहवाल असेल। यंदाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पात काही सुतोवाच केलं जातं का? सोबतच मंत्री झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जमिनीच्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वात यावेळेला कमी भासणार आहे ती दिवंगत अजित पवारांची। 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच अजित पवारांची अर्थसंकल्प सादर होत असताना सभागृहात उपस्थिती नसेल। आतापर्यंत प्रत्येक वेळी अर्थसंकल्पावेळी दादा स्वतःहून सभागृहात उपस्थित राहून अर्थसंकल्प समजून घ्यायचे, तर अजित पवारांनी स्वतः 11 वेळा अर्थसंकल्प सादर केलाय। राज्यातील सर्व घटकांना न्याय मिळेल असा अर्थसंकल्प सादर करण्यात दादांची हातोटी होती। मात्र यावेळी सभागृहात दादांची उणीव नक्कीच भासेल।
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी थेट दिल्ली काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे. मतांचा कोटा 37 एवढा आहे. राज्यसभेची 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार हे निश्चित आहे. परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीत 29 मतांचा कोटा आहे. विधान परिषदेचीही 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार हे निश्चित आहे. सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं चर्चा केलेली नाही. राज्यसभेची शरद पवारांची टर्म संपते, मात्र पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का याची स्पष्टता अद्याप तरी नाही. राज्यसभा विधान परिषदेसाठी आदित्य ठाकरे माझी भूमिका वेगळी नाही अशी सारवासारव संजय राऊतांनी केली. निवडून गेलेला खासदार मबियाचा असेल असं त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे, पण अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही असंही राऊत म्हणाले. आदित्य ठाकरेंची वेगळी भूमिका नाही. आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाही आहे. सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना. 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असं मला वाटत नाही. माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट. त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा आहे, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय आहे? मुंबई महापालिकेत आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक पद नाही तर प्रभाग समिती अध्यक्षपद देऊन शिवसेना मनसेची बोलवण करणार असल्याची माहिती आहे. मनसेची 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी होती, मात्र ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातील 7 पैकी 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांची बैठक झाली. अजूनही बैठकांच्या 1 ते 2 फेऱ्या होतील आणि त्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकासंदर्भात मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी 3 दिवसांपूर्वी सूचक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. देशपांडेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटस संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर खासदार संजय राऊतांनी नो कमेंट म्हणत उत्तर देणं टाळलं. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून संदीप देशपांडेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. संख्याबळानुसार ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 स्वीकृत नगरसेवक सभागृहात बसणारे, त्यापैकी 1 स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी इच्छा मनसेनं व्यक्त केली होती. ठाकरे युतीमध्ये तुम्ही खूप महत्वाची भूमिका बजावली. असं असताना स्वीकृत नगरसेवक पदावरून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं. लोकांच्या प्रतिक्रिया येतात. नो कॉमेंट्स. धुळ्यातील ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी महानगरपालिका अधिनियम 2012च्या कलम 4 नुसार बुद्धिजीवी घटकांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. महापालिकेत पराभूत आणि नाराज राजकीय व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाते, मात्र बुद्धिजीवी घटकांसाठी असलेली तरतूद दुर्लक्षित केली जात असल्याचं बैसाणे यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय. स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी लोक घेण्यात यावे. कायद्यात तरतूद आहे की शक्यतोवर विविध क्षेत्रातील लोक घेण्यात यावे. अशी कायद्याची तरतूद असताना देखील विविध क्षेत्रातील लोक आजपर्यंत महानगरपालिकेत घेण्यात आलेले नव्हते. त्या अनुषंगाने मी काल दिनांक 20/2/2026 रोजी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जनहित याचिका दाखल केलेली आहे, जेणेकरून बुद्धिजीवी लोक महानगरपालिकेत प्रशासनात सामावले जातील आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण होईल.
मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू झालं. पालिकेत शिवसेनेच्या वाटेला 2 जागा असून काही माजी आणि पराभूत नगरसेवकांची नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी इच्छुकांनी गर्दी केली. बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, नाराज आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ब्रीद यांनी यापूर्वी एबी फॉर्म मिळूनही कागदपत्रांच्या त्रुटीमुळे त्यांना उमेदवारी देता आली नव्हती, तर प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला तिकीट न मिळाल्यानं नाराजी होती. आता स्वीकृत नगरसेवक पदातून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार का हे पाहावं लागेल. चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला महापौर पदाला मुकावं लागलं. त्यानंतर काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनीही चंद्रपूरच्या आमच्या नगरसेवकांना 2 दिवसात मुंबईत बोलावून जाब विचारू असं म्हटलं. राऊतांच्या या वक्तव्याला आठवडा लोटला, पण नगरसेवक काही मुंबईत आले नाहीत. ठाकरे सेनेच्या चंद्रपुरातल्या भाजपसोबतच्या हातमिळवणीला मातोश्रीचा पाठिंबा होता का असा प्रश्न निमित्तानं उपस्थित झालाय. त्यावर एबीपी माझानं संजय राऊतांना विचारलं असता चंद्रपुरातील संपूर्ण खापर ठाकरेंच्या शिवसेनेवर फोडता येणार नाही असं राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे पक्षाचं धोरण नाही, अजिबात नाही. मी वारंवार सांगितले की तशा प्रकारच्या सूचना त्या नगरसेवकांना दिल्या होत्या. चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये 4 दिवसापूर्वी दोन्ही गटांना दिल्लीत का बोलवलं होतं चंद्रपूरच्या, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपद हे काँग्रेसच्या हातून गेलं. संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडता येणार नाही. राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये उद्यापासून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत उद्या आदेश निघण्याची सूत्रांची माहिती. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली असून आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सहलीवर गेलेले भाजप आणि मित्र पक्षांचे सदस्य आता परतले. सर्व सदस्य कर्नाटकातून विमानानं महाराष्ट्रात दाखल झाले असून राज्यातील 3 स्टार हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 10 फेब्रुवारीपासून भाजप आणि मित्र पक्षांचे सदस्य धाराशिवच्या बाहेर होते. आधी कोकणात आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये त्यांचा मुक्काम होता. सत्ता स्थापनेबाबत आदेश निघतात हे सर्व सदस्य धाराशिवमध्ये परतणार आहेत. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेत वर्चस्वाची लढाई रंगली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्यात असावा यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र आहे, तर शिवसेनाही मैदानात ठाम आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे आणि सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना विचारलं असता दोघांनीही निर्णय वरिष्ठांकडे असल्याचं सांगत चेंडू त्यांच्या कोर्टात टाकला. काही खेळी होणार नाही आहे. वरिष्ठ जे आघाड्यांचं गणित आहे एकदा पटलावरती आलं तर ते आयएस जे आहेत ज्याला सर्वाधिक मताधिक्य दिले त्या अनुषंगाने मुख्यमंत्री निर्णय घेतील. कारण येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या अनुषंगाने योग्य रीतीने जाण्यासाठी बरेच शेतकरी केलेल्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्या मताशी सहमत निश्चित आहोत. पण तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, या जिल्ह्याचे खासदार असतील, मंत्री असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, हे सगळे लोक एकत्र बसून निर्णय घेतील आणि जो जनाला दिला आहे त्या जनाचा आदर करून यावेळेला शिवसेनेला आदेशपद देतील. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक पूर्व युती त्या ठिकाणी होती. रायगडच्या जनतेने आमच्या युतीला त्या ठिकाणी कल दिला. आता त्यांना त्या ठिकाणी येण्याचं या जिल्हा परिषदच्या सत्तेमध्ये येण्याचं वाटत असेल तर जरूर म्हणजे माझी व्यक्तिशः कुठली काय हरकत असण्याचं काही कारण नाही. पण ह्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असणार आहे. गेले काही दिवस औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागातील लाचखोरी प्रकरण बाहेर आलं. त्याची आता चौकशी देखील सुरू आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र माझ्या विभागातील अधिकाऱ्यांची होत असलेल्या चौकशीत सर्व काही निष्पन्न होईल. मी सर्वांना उत्तर देण्यास तयार असल्याचं नरहरी झिरवळ यांनी म्हटलंय. इथं हा प्रकार झाला. सहकारी म्हणण्यापेक्षा माझ्या क्लर्कनं असा प्रकार केला. अतिशय वाईट आहे, निंदनीय आहे, गलिच्छ आहे. त्याच्यामुळं मलाही निश्चित माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयात झाल्यावर मला खूप त्याचा मनस्ताप त्या ठिकाणी झाला. सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती राहील का करतो कोण आणि त्याची किंमत कोण कोणाला मोजावं लागते एवढी जाणीव ठेवून आणि त्या ठिकाणी आपलं कामकाज करावं. आज झालेल्या विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते सतीश पाटलांनी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी झिरवाळांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
मंत्रालय हे महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते, हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा द्या. नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही. ज्येष्ठ नेते शरद पवारांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशक्तपणा जाणवत असल्यानं पवारांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. पुढील 2 दिवस शरद पवारांवर रुग्णालयात उपचार सुरू असतील. शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे देखील रुबी हॉल रुग्णालयात आहेत. काही दिवसांपूर्वी खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे पवारांना रुग्णालयात दाखल केलं होतं. आता अशक्तपणा जाणवू लागल्यानं त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. डॉक्टरांनी शरद पवारांचे स्नेही विठ्ठल मणियार यांनी तब्येतीविषयी शरद पवारांच्या माहिती दिली. पवारांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. Mr. Sharad Pawar was admitted this morning. He's only got mild dehydration आहे, काय जास्त काय प्रॉब्लेम नाही. He is very stable and 1-2 दिवसात we will discharge him and send him home. आता खाली सिटी स्कॅन झालाय त्यांचा, थोडं ब्लड टेस्ट केलाय, एव्हरीथिंग इज स्टेबल. खोकला वाढला होता, थोडं माइल्ड खोकला आहे, बट दॅट इज नॉर्मल. उलट्या झाल्याची देखील माहिती. माइल्ड उलटी पण मेजर काय नाही आहे. ही इज ओके, ही विल बी फाईन आणि 1-2 दिवसात घरी जाणार. त्यांना काही झालेलं नाहीये, उपचारासाठी ॲडमिट केलेलं नाहीये. हा रेग्युलर चेकअपचा भाग आहे. आठवडाभर साहेब हॉस्पिटलमध्ये होते, त्यानंतर 5 दिवस घरी होते. व्यवस्थित सगळं आहे, सगळे रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आहेत. पुन्हा एकदा रिचेकिंग गरजेचं असतं, तेवढ्यापुरतं त्यांना इथं आणलेलं आहे. अदरवाईज दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नाही. परफेक्टली ऑल राईट, नॉट टू वरी ॲट ऑल. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलं. सुनेत्रा या आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी चिपळूणला आले असताना तटकरेंनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं. त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून टीकेचा सूर उमटला होता. तटकरेंनी सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर आता अनिकेत तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं. मी नेहमीच पवार कुटुंबात वावरलो आहे. आपल्या भागात ते आल्यानं त्यांचं सारथ्य करण्याचं मला भाग्य लाभल्याचं तटकरेंनी म्हटलं. काकींना रिसिव्ह करण्याकरता आपल्या भागामध्ये येतात म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि काकींचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभणं याच्यात गैर मला काही वाटत नाही. याआधी सुद्धा आदरणीय दादा असतील, विविध नेते मंडळी असतील, यांचं सारथ्य करण्याचा मान मला मिळाला. त्यामुळे का कोणाच्या पोटात ही पोटसूळ उठली मला काही समजू शकलेलं नाही. काकीने विश्वासाने मला त्यांच्या बाजूला बसून गाडी चालवणं म्हणजे विश्वास अधिकचा त्या ठिकाणी होता म्हणून का काय कोणाला त्या बाबतीत काय आक्षेप आहे का काय मला अजून समजू शकलेलं नाही. अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारीला येणार असल्याची मोठी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अजित पवारांबाबत 2 दिवसांपूर्वी सिव्हिल एव्हिएशननं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं असून त्यात सर्व बाबींचा खुलासा केल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. मंत्रालयाच्या वतीनं DGCAच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक जे दिलं गेलं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की 1 महिन्याच्या आत आम्हाला आयकाओच्या नियमाप्रमाणे प्राथमिक अहवाल देणं आम्हाला बंधनकारक आहे. त्यामुळे आयकाओच्या नियमाप्रमाणे ॲज अ रूल फ्रॉम आयकाओ आम्हाला 1 महिन्यात प्राथमिक अहवाल म्हणजे 28च्या अगोदर तो येईल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट बाकी काही गोष्टी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्राथमिक अहवाल येईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलणं योग्य होईल. बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावानं आज बंद पुकारला. अजितदादांच्या अपघाताचा सखोल तपास व्हावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांचा अपघात झाला नसून तो घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या मागणीमुळे बारामती परिसरात वातावरण तापलं असून सखोल चौकशी होण्याची मागणी केली जाते. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हट्टा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं. या घटनेत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी 44 जणांवर गुन्हे दाखल केले. दरम्यान पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असून हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली. दरम्यान ठाकरे सेनेचे कार्यकर्ते हट्टा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला निवेदन देऊन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरातील एसटी स्टँड समोर चौकात विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. यानंतर प्रशासन आणि शंभूप्रेमींची बैठक पार पडली. यावेळी पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली. त्यामुळे प्रशासनानं पुतळ्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा मोहोळ 5 मिनिटात बंद करू अशी भूमिका सकल मराठा समाज आणि शिवशंभूप्रेमींनी घेतली. त्यामुळे सरकार आता या वादावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. सदर बैठकीमध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते, लोकप्रतिनिधी होते, नागरिक होते, पत्रकार बांधव होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असता त्यांनी त्यांच्या मागण्या पुढे ठेवल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी आहे ते आम्ही पार पाडू असं आम्ही सांगितलं. त्याचप्रमाणे त्यांचे अन्य जे मुद्दे होते ते अन्य विभागाशी निगडीत असल्यामुळे सदर मुद्द्यांबाबत अन्य विभागांच्याकडून अधिकृत माहिती मिळणं अपेक्षित आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. मध्यरात्री शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली. यावेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते. चिखला काकड गावात सार्वजनिक जागेवर बसवलेल्या शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. गावात हजारो शिवभक्त दाखल झाले होते. तसंच मनोज जरांगेंनी चिखला गावात भेट देऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा महाराष्ट्र.